नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या ऑडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या ऑडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक भरती 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर जनगणना. तर क्वेश्चन पहिला आहे तो, भारतात पहिली नियमित जनगणना कोणत्या वर्षी घेण्यात आली? तर भारतात पहिली नियमित जनगणना जी घेण्यात आली मित्रांनो, ती 1881 मध्ये नियमित जनगणना जी आहे घेण्यात आली. आपलं जे आन्सर येईल ते दुसरा जे आपलं राईट आन्सर होईल. भारतात पहिली जनगणना जी आली ती 1872 मध्ये झाली होती आणि मात्र 1881 पासून नियमित दरवर्षी जनगणना सुरू झाली. तर हे ध्यानात ठेवा मित्रांनो, पहिली जनगणना जी झाली ती 1872 मध्ये झाली आणि नियमित जनगणना जी सुरू झाली मित्रांनो दरवर्षी ती 1881 पासून सुरू झाली. त्यानंतर साधारणपणे दर 10 वर्षांनी जी जनगणना सुरू करण्यात आली. तर 10 वर्षांनी जी आपली जनगणना सुरू झाली त्यापासून. त्यानंतर दुसरा क्वेश्चन येतो, महाराष्ट्राची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? तर महाराष्ट्राची निर्मिती जी झाली मित्रांनो ती झाली 1960 या साली झाली मित्रांनो, यावर्षी झाली. तिसरं जे आपलं राईट आन्सर होईल. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली 1 मे 1960 रोजी जी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली मित्रांनो. 1 मे हा दिवस जो महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र निर्मिती भाषावर राज्य पुनर्रचनेची प्रक्रिया झाली. तर मित्रांनो आपला राईट आन्सर जे आहे ती नाही, 1 मे 1960 मध्ये रोजी जे आहे महाराष्ट्र निर्मिती झाली मित्रांनो, हे ध्यानात ठेवा. तिसरं जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती होती? तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची जी लोकसंख्या होती मित्रांनो ती होती 11.24 कोटी एवढी होती मित्रांनो, हे ध्यानात ठेवा. दुसरं जे आपलं राईट आन्सर होईल. महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती आहे मित्रांनो, तर ते आहे 11,23,74,333 जी आहे महाराष्ट्राची एकूण संख्या आहे मित्रांनो, ध्यानात ठेवा. त्यापैकी पुरुषांची संख्या सुमारे 5.83 कोटी आहे मित्रांनो आणि महिलांची सुमारे संख्या जी आहे मित्रांनो ती आहे 5.40 कोटी एवढी आहे मित्रांनो. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र हे भारतातील मोठ्या लोकसंख्येचे राज्य आहे, हे ध्यानात ठेवा. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, 2011च्या जनगणनेनुसार भारताचा लोकसंख्येतील वाटा किती होता? तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा भारतात जो वाटा होता लोकसंख्येतील तो होता मित्रांनो 9.28% इतका होता मित्रांनो. दुसरं जे आपलं राईट आन्सर होईल. 2011मध्ये भारताची लोकसंख्या सुमारे किती होती? तर 121 कोटी होती मित्रांनो, एवढी होती. आणि महाराष्ट्राची लोकसंख्या भारताच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे किती पर्सेंटेजमध्ये होती? तर 9.28% होती मित्रांनो. तर आपल्या चौथ्या क्वेश्चनचा आन्सर जे आहे आपलं तो दुसरं येतं मित्रांनो. त्यानंतर क्वेश्चन आपण 5वा बघूया. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या घनता किती होती? तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या घनता जी होती मित्रांनो ती होती 365 व्यक्ती चौरस किलोमीटर होती मित्रांनो. दुसरं जे आपल्याला राईट आन्सर होईल. आणि 2011मध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या घनता किती होती? तर 365 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर होती मित्रांनो. लोकसंख्या घनता म्हणजे प्रति चौरस किलोमीटर क्षेत्राच्या राहणाऱ्या लोकांची संख्या. तर हे ध्यानात ठेवा मित्रांनो, लोकसंख्या घनता म्हणजे किती असते? तर प्रति चौरस किलोमीटर म्हणजे जेवढे लोक राहतात तेवढी घनता असते मित्रांनो, लोकांची संख्या असते. त्यानंतर क्वेश्चन 6वा येतो, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा साक्षरता दर किती होता? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा साक्षरता दर जो होता मित्रांनो तो होता 82.34% इतका होता मित्रांनो. तिसरं जे आपलं राईट आन्सर होईल. तर 2011मध्ये महाराष्ट्राची एकूण साक्षरता दर किती होता? तर 82.34% इतका होता आणि पुरुष साक्षरता दर जे सुमारे 88.38% इतका होता आणि महिलांचा जो साक्षरता दर होता मित्रांनो तो होता 75.83% इतका होता. तर मित्रांनो आपला राईट आन्सर जे येईल त्या क्वेश्चनचं ते येईल तिसरं येईल. त्यानंतर क्वेश्चन बघूया आपण 7वा. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा जो आहे मित्रांनो तो आहे ठाणे जिल्हा आहे. तिसरं जे आपलं राईट आन्सर होईल. 2011च्या जनगणनेनुसार तत्कालीन ठाणे जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा होता. तर ठाणे जिल्हा आहे जे महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा आहे मित्रांनो. त्यावेळी ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे किती होती? तर 1.10 कोटी इतकी होती मित्रांनो. 2014मध्ये पालघर जिल्हा ठाणे जिल्ह्यातून वेगळा करण्यात आला. हे मोस्ट इम्पॉर्टंट लाईन आहे मित्रांनो. 2014मध्ये काय करण्यात आले? तर पालघर जिल्हा जो आहे तो ठाणे जिल्ह्यातून वेगळा करण्यात आला. त्यानंतर क्वेश्चन 8वा येतो, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता होता? तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा जो होता मित्रांनो तो होता सिंधुदुर्ग जिल्हा होता मित्रांनो. तर आपला राईट आन्सर जे येईल ते पहिलं येईल.
2011च्या जनगणनेनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोकसंख्या महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये सर्वात कमी होती. जिल्ह्यांची लोकसंख्या सुमारे किती होती तर 8.49 लाख इतकी होती मित्रांनो. तर आपलं जे क्वेश्चनचा राईट आन्सर येईल ते सिंधुदुर्ग येईल मित्रांनो. त्यानंतर क्वेश्चन 9 येतो. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची सर्वाधिक साक्षरता असलेला जिल्हा कोणता? तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक साक्षरता असलेला जिल्हा जो आहे मित्रांनो तो आहे मुंबई उपनगर आहे. तर आपलं राईट आन्सर जे येईल ते दुसरं येईल मित्रांनो. 2011च्या जनगणनेनुसार मुंबई उपनगर जिल्ह्याची साक्षरता दर महाराष्ट्रात सर्वाधिक होती. त्याचा साक्षरता दर सुमारे किती होता तर 89.91% इतका होता मित्रांनो. तर आपलं जे राईट आन्सर येईल ते मुंबई उपनगर येईल मित्रांनो. दुसरं जे आपलं राईट आन्सर होईल क्वेश्चनचं. त्यानंतर क्वेश्चन 10 येतो. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात लिंगानुपात किती होता? तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात लिंगानुपात जो होता मित्रांनो तो होता 929 इतका होता मित्रांनो. दुसरं जे आपलं राईट आन्सर होईल. तर महाराष्ट्राच्या 2011च्या जनगणनेनुसार लिंगानुपात 929 महिला प्रति 1000 पुरुषामागे किती महिला होती तर 929 जे महिला होती. लिंगानुपात म्हणजे 1000 पुरुषामागे महिलांची संख्या किती होती. तर मित्रांनो या क्वेश्चनचं राईट आन्सर जे आपलं 929 येतं आहे आणि दुसरं जे आपलं राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन 11 येतो. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात होती? तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची सर्वाधिक लोकसंख्या जी होती मित्रांनो ती होती ठाणे जिल्ह्यामध्ये. हे क्वेश्चन दबलेला आलेला आहे बघूया. पहिलं जे आपला राईट आन्सर होईल. 2011मध्ये ठाणे जिल्हा लोकसंख्येबाबतीत महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर होता. पहिल्या क्रमांकावर कोणता जिल्हा होता तर ठाणे जिल्हा होता. त्यानंतर पुणे आणि मुंबई उपनगर हे प्रमुख जिल्हे होते. जिल्ह्यांची सीमा बदलल्यामुळे आजच्या आकडेवारीशी तुलना करताना जनगणना वर्षे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. तर हे जे जिल्हे आहे ते महत्त्वाचे आहे मित्रांनो, ध्यानात ठेवा. त्यानंतर क्वेश्चन 12 येतो. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात शहरी लोकसंख्येचे प्रमाण किती होते? तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात शहरी लोकसंख्येचे प्रमाण जे होते मित्रांनो ते होते 45.22% इतके होते मित्रांनो. दुसरं जे आपलं राईट आन्सर होईल. तर 2011मध्ये महाराष्ट्राची सुमारे 45.22% लोकसंख्या जी आहे ही शहरी होती मित्रांनो. महाराष्ट्रात शहरीकरणाचा दर भारतात एकूण सरासरीपेक्षा जास्त होता. तर महाराष्ट्रात शहरीकरणाचा दर किती होता भारतात एकूण सरासरीपेक्षा जास्त आहे मित्रांनो, हे ध्यानात ठेवा. त्यानंतर क्वेश्चन 13 येतो. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण किती होते? तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण जे होते मित्रांनो ते होते 54.78% इतके होते मित्रांनो. तिसरं जे आपलं राईट आन्सर होईल. तर महाराष्ट्रात सुमारे किती % लोकसंख्या ग्रामीण भागात होती तर 54.78% जे आहे ते ग्रामीण लोकसंख्या होती मित्रांनो. ग्रामीण लोकसंख्येचा मोठा भाग शेती व संबंधित व्यवसायांशी जोडलेला होता. त्यानंतर क्वेश्चन 14 येतो. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्या घनता कोणत्या जिल्ह्यात होती? तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्या घनता जी होती मित्रांनो ती होती मुंबई शहरामध्ये होती. घनता जी सर्वाधिक लोकसंख्या घनता जी होती ती मुंबई शहरामध्ये होती. मुंबई शहर हा क्षेत्रफळाने लहान पण अत्यंत दाट वस्तीचा जिल्हा आहे, ध्यानात ठेवा. 2011च्या जनगणनेनुसार त्याची लोकसंख्या घनता 20,980 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर इतकी होती मित्रांनो. त्यामुळे महाराष्ट्राची सर्वाधिक लोकसंख्या घनता मुंबई शहरात होती. त्यानंतर क्वेश्चन 15 येतो. भारतात जनगणना साधारणपणे किती वर्षांच्या अंतराने घेतली जाते? तर भारतात जनगणना जी घेतली जाते मित्रांनो ती दर 10 वर्षांनी घेतली जाते मित्रांनो. आपलं राईट आन्सर जे येईल ते तिसरं येईल. भारतात जनगणना साधारणपणे दर 10 वर्षांनी घेतली जाते. 2011ची जनगणना ही भारताची 15वी जनगणना होती. स्वातंत्र्यानंतर किती होती तर 7वी जनगणना होती. स्वातंत्र्यानंतरची जनगणना कितवी आहे तर 7वी आहे, ध्यानात ठेवा मित्रांनो. तर मित्रांनो आपल्याला या व्हिडिओमध्ये झालेले आपण एकदा क्वेश्चनची रिव्हिजन घेऊया. तर महाराष्ट्रात लोकसंख्या किती आहे तर 2011च्या जनगणनेनुसार ती आहे 11,23,74,333 जी आहे लोकसंख्या आहे मित्रांनो. लोकसंख्या घनता किती आहे तर 365 प्रति चौरस किलोमीटर एवढी जी आहे घनता आहे. साक्षरता दर किती मित्रांनो तर 82.34% इतका जो आहे साक्षरता दर आहे. लिंगानुपात किती मित्रांनो तर 929 जी आहे ती महिला आहे मित्रांनो 1000 पुरुषामागे. तर शहरी लोकसंख्या किती आहे तर 45.22% इतकी जी आहे ती शहरी लोकसंख्या आहे. ग्रामीण लोकसंख्या किती आहे तर 54.78% जी आहे ग्रामीण लोकसंख्या आहे मित्रांनो. पहिली नियमित जनगणना जी आहे ती मित्रांनो ती 1881 आली आणि महाराष्ट्र स्थापना दिन कधी केला जातो तर 1 मे रोजी जे महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. आणि स्थापना कधी झाली तर 1 मे 1960 रोजी जे महाराष्ट्र
ची स्थापना झाली मित्रांनो. हे ध्यानात ठेवा मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा. इम्पॉर्टंट नोट्स लागत असेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे.